तू अशी तुझ्या नाना भाऊशी भांडत राहिलीस तर इंग्रजांचा मुकाबला कसा करशील? हिंदुस्थान एका कठीण कालखंडातून जातो. परिस्थिती अतिशय खराब होत चालली आहे. आपण सर्व या अत्याचारी गोऱ्यांच्या दयेवर जगण्यासाठी विवश होत चाललो. तुम्हा लोकांना तर बरंच काही करायचं आहे. एक दीर्घ लढाई, आणि ही लढाई तेव्हाच संभव होईल जेव्हा एक आणि एकाला दोन नाही, एक आणि एकाला 11 समजाल. जरा विचार कर. आज एखाद्या इंग्रजाला शिक्षा देण्याचं धाडस मोठ्यात मोठ्या महाराजामध्ये आहे, पण आमच्या मनूने ते करून दाखवलंय. नाना, आमची इच्छा आहे की हा आपल्या पूर्वजांचा शाही खंजीर तुमच्या अतूट मैत्रीचं प्रतीक म्हणून मनूला भेट करा. मोरोपंत तिला स्वयंपाकघरी घेऊन आले, पण श्रीमंत सरकाराने पुन्हा तिला खंजीर भेट दिला. अगं, उद्या लग्नानंतर तिच्या सासरी गेली तर कुठे तोंड दाखवेल मोरोपंत? आचार्यजी, माझ्या मुलीची कुंडली दाखवायला आलो आहे. अरे, आपण तर स्वतः पुण्याचे प्रकांड पंडित आहात आणि आम्ही तर आहोत तुच्छ पामर ब्राह्मण. हे काय बोलत आहात आचार्यजी? ब्राह्मण कधीच तुच्छ असत नाही. ठीक आहे, द्या ती पत्रिका. You are welcome. The Ganges Ghats are over. It is just lovely, lovely view. Oh yes. So enjoy it, my dear Christina. अद्भुत योग आहे. ग्रहांची अशी स्थिती आम्ही आजवर कुठल्याच कुंडलीत नाही पाहिली. का? असं काय आहे माझ्या मनूच्या कुंडलीत? गोधन, गजधन, राजधन आणि रत्नधन खाण. कृपा करून आपण या घाटावरून शीघ्र दूर व्हावे. इथे आमचे आचार्य बादरायण स्नान करतात. स्वागत आहे आचार्य देव. इतका मोठा घाट आहे, आम्ही खाली निघून जातो. नाही, कदापि नाही. आम्ही कान्यकुब्ज ब्राह्मण आहोत. जेव्हा आम्ही स्नान करतो तेव्हा गंगेची पहिली लाट आमच्या शरीराला स्पर्श करते. आम्ही कुणाच्या उष्ट्या पाण्यानं स्नान नाही करत. What's going on over there, Harry? Some religious differences between two Brahmins. Yeah. अधर्मी ब्राह्मण नाही आहोत आम्ही, कान्यकुब्ज ब्राह्मण आहोत. आणि शास्त्रांच्या अनुसार कान्यकुब्ज ब्राह्मण सर्व ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ आहेत. जी व्यक्ती जगात दुसऱ्यांना स्वतःपेक्षा वेगळी मानते ती मोक्षास नव्हे मृत्यूस प्राप्त ठरते. यः शास्त्रविद मुस्तज्ज वर्तते कामकारतः न सहसिद्धिवान रोते न सुखम ना परांगते. म्हणजेच आपल्यासारखे ब्राह्मण जे शास्त्रांची अवहेलना करतात, मांस भक्षण करतात, मदिरा प्राशन करतात, त्यांना ना सिद्धी प्राप्त होते, ना सुख आणि ना मोक्ष प्राप्ती. असे आरोप नका करू आचार्य. आरोप? आम्ही पिठूरमध्ये आपलं स्वागत केलं एका अतिथीच्या रूपात, परंतु आपण ब्रह्मधर्माचं पालन करण्याऐवजी या रासलीलेमध्ये व्यस्त झालात. आपण इथे आहात तेव्हा आपल्याला आमचे रीतिरिवाज पाळावयास हवेत. आमच्या या तर्काचं आपल्यापाशी काही उत्तर आहे? अवश्य आहे आचार्यजी. ईशवासियोपनिषदात हे स्पष्ट म्हटलं आहे, जन्मना जाहिते शूद्र संस्कारात भवेत् द्विजः वेदपाठी विप्रः इति ब्रूह्यं जानक्तं ब्राह्मण. अर्थात जन्मतः तर सगळेच क्षुद्र असतात, पण संस्कारांनी मनुष्याला दुसरा जन्म प्राप्त होत असतो.